उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वीज स्वस्त, महावितरणकडून इंधन अधिभार शून्यावर। अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजामध्ये पटेना। सुनीताकडून पुजारी मुकेश शुक्ल यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची याचिका फेटाळली। विमानतळाबाबत निर्णय देणे अधिकारात नाही, मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केली भूमिका। मतदार यादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप अशक्य, दाखल याचिकांच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचं मत। महाराष्ट्राच्या लघु विधानसभेच्या निवडणुका घोषित, नगर परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडणुका होणार। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल, राज्य निवडणूक आयोगानं केली घोषणा। उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, दगाबाजरे संवाद दौऱ्यावर शेतकऱ्यांशी संवाद साधणार। उद्धव ठाकरे 4 दिवस मराठवाड्यात पाहणी करणार। पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? कोथरूडमध्ये 2 गटात हाणामारी, भरवस्तीत झालेल्या भांडणाचं कारण अस्पष्ट। मानवाधिकार आयोगाकडून चकमकीची चौकशी, रोहित आर्यचा पोलीस चकमकीत मृत्यू। कुत्र्यानंतर आता बिबट्याची नसबंदी, महाराष्ट्र सरकारचा निर्णय, शिरूर परिसरात बिबट्याची दहशत थांबवण्यासाठी प्रयत्न। काँग्रेसला हिंदूंचे वावडे, काँग्रेस नेता नितीन राऊत यांच्याकडून शेलारांची तक्रार, आशिष शेलार यांच्याकडून हिंदू मतदारांची पाठराखण काँग्रेसला नावडली। उद्योगपती गोपीचंद हिंदुजा यांचं निधन, गोपीचंद यांचं 85व्या वर्षी निधन, हिंदुजा उद्योग समूहाचे होते अध्यक्ष। शिरूरचा हल्लेखोर बिबट्या ठार, वन विभागाच्या धडक कारवाईला यश। महानगरपालिका निवडणुकांची घोषणा नाहीच, मात्र 42 नगरपंचायती, 246 नगर परिषदांसाठी निवडणुका होणार, राज्य निवडणूक आयोगाची घोषणा। दुबार मतदारांची निवडणूक आयोगाकडून दखल, दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार चिन्ह असेल, दुबार मतदाराला एकाच ठिकाणी मतदान करता येणार। राज ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका, मतदार यादीतील घोळावर निवडणूक आयोगाचं उत्तर नाही, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हाताचं बाहुलं, राज ठाकरेंचं ट्विट। आशिष शेलारांची धाडसी भूमिका, शेलारांची पत्रकार परिषद म्हणजे सरकारची विकेट, शेलारांचं कौतुक करत रोहित पवारांची भाजपला कोपरखळी। सध्याच्याच मतदार याद्यांवर निवडणुका होणार, मनसे आणि मविया आता काय करणार याकडे लक्ष। महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला जामीन मंजूर, पंजाबमधील शस्त्र तस्करी प्रकरणी झाली होती अटक, सिकंदर शेखसह 4 जणांनी केली होती अटक, तर सिकंदर शेखला जामीन, इतर 3घांचा जामीन नाकारला।